नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. श्वास महाराष्ट्राचा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत आनंद पवार, प्रतिभा काटे आणि सत्यवती इंगळे. या तीन व्यक्ती अशा आहेत, यांनी गावामध्ये त्यांच्या त्यांच्या ठिकाणी शाश्वत विकास ध्येय म्हणजे काय याविषयी काम सुरू ठेवलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून. आता अप्रतिम मीडिया ही जी पत्रकारांची संस्था आहे, ती संस्था गेल्या 15 वर्षांपासून शाश्वत विकास ध्येय, जी आधी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स अशी होती, ती आता झालेली की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, याला समोर ठेवून विकास पत्रकारिता करत असते. आणि मग हे असे जे मास्टर ट्रेनर आहेत, ते गावामध्ये सगळ्या घटकांना एकत्र करून जे काम करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल संबंधी जनजागृती करण्यासाठी हे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात अप्रतिम मीडियाच्या वतीने. आणि मग हे उपक्रम राबवणारे जसे आनंद पवार आहेत परभणीमध्ये, त्याच्यानंतर प्रतिभा काटे मॅडम आहेत, सत्यवती इंगळे धाराशिवमध्ये, या वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. तर आता आपल्याला त्यांच्याकडनं ऐकायचं आहे की त्यांनी कशा प्रकारे काम केलेलं आहे, त्यांना काय अनुभव येतोय. कारण की महाराष्ट्र सरकारचं जे सांख्यिकी नीती नियोजन विभाग आहे, ते नियोजन विभाग त्या मित्रा संस्थेला आकडेवारी पाठवतं, मित्रा संस्था नियोजन नीती आयोगाला पाठवतं, नीती आयोग युनायटेड नेशनला पाठवतं. हे सगळं आहे. आणि त्यामुळं मूळ जे आहे ते गावामधलं मूळ अत्यंत महत्वाचं आहे. तर गेल्या अनेक म्हणजे 2015 पासून हे काम सुरू झालेलं आहे. आज 2025 आहे. या 10 वर्षामध्ये काय झालेलं आहे आणि या लोकांना काय अनुभव आलेले आहेत ते ऐकणं अत्यंत आवश्यक आहे. माझी दर्शकांना विनंती की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला जे वाटतं त्या प्रतिक्रिया देखील या चॅनल कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तर प्रतिभा काटे मॅडम, मी आधी तुम्हाला विचारतोय की तुमचा काय एकूण अनुभव राहिलेला आहे, पूर्ण सविस्तर सांगा तुम्ही. नमस्कार सर. मी प्रतिभा काटे अकोल्याहून बोलते आहे. मी या क्षेत्रामध्ये 2003 पासून काम करते आहे. समाजाच्या उपयोगासाठी, समाजाच्या हितासाठी आपण काम करतो आहे. तर हे सगळं काम करत असताना मी यशदाची मास्टर ट्रेनर म्हणून काम करते. मी पाणलोट या क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलं. त्याचप्रमाणे माहितीचा अधिकार याची जनजागृती व्हावी या संदर्भात यशदासोबत मी काम केलेलं आहे. तर 2014 पासून शाश्वत विकास हा जे आहे 17 गोल्स या संदर्भात आमची निवड झालेली आहे यशदामार्फत ॲज अ मास्टर ट्रेनर म्हणून. आम्ही 2014 पासून या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. काम करत असताना बऱ्याचशा अडचणी येतातच, काही प्रश्न नाही. परंतु कामाचं जेव्हा आपण चांगलं सातत्यानं जेव्हा काम करतो तेव्हा त्याचं यश सुद्धा आपल्याला कुठे ना कुठे दिसत असतं. त्याच पद्धतीनं सुरुवातीला जेव्हा हे सरपंच लोकांना आम्ही बोलत होतो ट्रेनिंगला या, तेव्हा त्यांची खूप नाराजी असायची, कारण आमचा एवढा मोठा वेळ तुमच्या इथे येऊन आम्ही काय करणार, अशा बऱ्याचशा निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये होत्या. पण जेव्हा आम्ही 2 3 4 सरपंचांपर्यंत पोहोचत गेलो, त्यांना ते सांगत गेलो, त्याचं महत्व पटत गेलं आणि त्याच्यातून जेव्हा लोकांना त्या सरपंचांनी केलेला उलाढाली, त्या गावाची प्रगती, त्यामुळे बाकीचे सरपंच सुद्धा आता जोडायला लागले आणि स्वतःहून आता विचारायला लागले की आता हे प्रशिक्षण कधी येणार आहे, आम्हाला कधी मिळणार आहे, ही माहिती आम्हाला कशी मिळणार. कारण की आजपर्यंत त्यांना एवढंच माहिती होतं की आपण गावाचा सरपंच झालो की आपल्याला निधी येणार. परंतु गव्हर्नमेंटमध्ये काही जे बदल झालेले आहेत की आता निधी स्वतःहून येणार नाही आहे जोपर्यंत आम्ही गावाची मागणी करणार नाही, आमच्या गावाच्या समस्या आम्ही गव्हर्नमेंटला सांगणार नाही, तोपर्यंत आपल्याला निधी येणार नाही. मग हे सांगत असताना त्यांनी त्याच्यामध्ये बायफर्गेशन केलं. त्याच्यातले हे 17 गोल्स आहे की कशा कशावर काम करायचं आणि ते त्यांना आम्हाला समजून सांगावं लागतं की आम्ही कुठल्या कोणत्या गोष्टीवर आम्ही काम केलं पाहिजे, कोणता विषय आम्ही निवडला केला पाहिजे, किती विषयाची निवड झाली पाहिजे, या संदर्भात आम्ही त्यांना ते प्रशिक्षण देतो. आणि ह्या प्रशिक्षणातूनच आता बऱ्याचशा गावं म्हणजे अकोला जिल्ह्यात जिथे जिथे हे प्रशिक्षण झालेले आहे त्या गावाचा खरोखर प्रगतीच्या मार्गावर आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. बरीचशी गावं पुढे आलेली आहे, स्वतःहून ह्या सगळ्या मागण्या करत आहेत आणि त्या गावाची आता प्रगती होण्यासाठी यश मिळत आहे. अशा पद्धतीने आम्ही करतो आहे काम. आणि त्यामुळे आम्हाला या गावात मध्ये
भरपूर पद्धतीने यश मिळते आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण काम करतो, परंतु अजूनही काम करायची गरज आहे. कारण की हे काम आता सध्या यशदा आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फतच चालू आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या नियमावलीनुसार काम होत आहे. परंतु काही काम असं असतं की ते गव्हर्नमेंटच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. आणि मग या अनुषंगानं हे जे विषय घेऊन जर आपण गावामध्ये गेलो, तर त्या गावाची अजून काही प्रगती होऊ शकेल याची मला शाश्वती आहे. आणि आपल्या सगळ्या लोकांसोबत जे पत्रकारांसोबत जर काम केलं तर ते अतिउत्तम होईल. कारण की त्याला जी प्रसिद्धी मिळेल, त्या गावाचा जो म्हणजे सरपंचाला जे काय म्हणता येईल प्रोत्साहन मिळण्याचं गरज असते. आणि फक्त प्रोत्साहन मिळून चालणार नाही, तर त्यांना निधी सुद्धा कसा आणला गेला पाहिजे, त्या निधीचं कसं विल्हेवाट लावता आली पाहिजे, कशा चांगल्या मार्गाने ते झालं पाहिजे. आणि गावातली जे काही खरंच खरोखर समस्या आहे, जी गरज आहे, ज्या लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, हे लोकांना सांगितलं गेलं पाहिजे की काय आहे बा. आता उदाहरणार्थ एक गोष्ट जर आपल्याला सांगायची झाली, तर एक एक माकड एका नदीच्या काठावर असं बसलेलं होतं. आणि तिथे एक मासोळी खूप अशी तळमळत होती. तर त्याची अशी इच्छा झाली की बा ही मासोळी मरते, आणि म्हणून त्यांनी ती मासोळी काय केली, बाहेर काढली. आणि ती काय झालं, ती मासोळी 1-2 मिनिटांनी तडफडून पुन्हा दुसरं वानर आलं आणि त्याने ते सांगितलं की तिला तुझ्या मदतीची गरज नव्हती. का तू तिला मदत केली, कारण तुझ्या मदतीमुळे उलट ती एक्सपायर झाली. म्हणजे कोणती मदत केली पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. कोणती मदत कुठे केली पाहिजे हे या गोष्टीतून आम्हाला त्या लोकांपर्यंत अत्यंत सांगायचं आहे, अत्यंत पोचवायचं आहे. प्रतिभा प्रतिभा मॅडम, तुम्ही अतिशय समर्पक असं उदाहरण दिलेलं आहे. आता शाश्वत काय विकास ध्येय ही प्रत्यक्षात अंमलात आणणं हे अत्यंत कसं अवघड आहे हे तुम्ही सांगितलेलं आहे. म्हणजे सगळे घटक जुळले पाहिजेत. आणि ज्या वेळेला आम्ही नियोजन विभागाकडे गेलो, त्या संचालकांशी बोललो, मित्रा संस्थेमध्ये बोललो, अगदी नीती आयोगाचे जे अमिताभ कांत म्हणून जे सीईओ होते, आता ते नाहीयेत, त्यांच्याशी आम्ही बोललो. आम्ही सांगितलं की आम्ही ज्या वेळेला पत्रकार विकास पत्रकारिता म्हणून काम करतो, त्यावेळेला आता आम्हाला एसडीजी जर्नलिझम करायचं आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जर्नलिझम करायचं आहे. आणि मला बर. सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपण राज्यस्तरीय अनेक कार्यक्रम घेतले, त्याला मुख्यमंत्री, केंद्रातले मंत्री वगैरे सगळे मुंबईमध्ये येऊन गेले, त्यांच्यासमोर हे सादरीकरण केलेलं आहे. तुम्हाला याविषयी अधिक माहिती पाहिजे, दर्शकांना माहिती पाहिजे, तर www.apratimmedia.in या वेबसाईटवरती सगळी माहिती उपलब्ध आहे. आणि मग पत्रकार म्हणून गावातले जे पत्रकार आहेत ते कुठल्याही संस्थेचे असो, कुठल्याही दैनिकाचे असो, टीव्ही चॅनलचे असो, किंवा फ्रीलान्स करणारे असो, कुणी असो, किंवा मास्टर ट्रेनरला असं वाटतं की आपल्याला पत्रकार देखील व्हायचंय, तर तेच देखील याच्यामध्ये ते काम करू शकतात. अनेक माध्यम आहेत. मग आपल्याला शेवटी उद्देश काय आपल्या सगळ्यांचा, की शासनाच्या अधिकाऱ्यांना समजलेलं आहे शाश्वत विकास ध्येय, पण ज्यांच्यासाठी हे साध्य करायचं आहे त्या नागरिकांना किती माहिती आहे? शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण 4 नंबरचं आहे, त्या शाळेत शिक्षकांना, मुलांना किती माहिती आहे? शेतकऱ्यांना किती माहिती आहे शाश्वत विकास याच्यामध्ये काय काय आहे? आता एआय आलेलं आहे वगैरे, कशा पद्धतीने पुढे जाता येणार आहे हे कसं माहिती आहे? रोजगार निर्मिती 8 नंबरचा आहे, किती गोष्टी आहेत, त्याचा सगळा डेटा तयार होत असतो स्थानिक पातळीवर. आता राष्ट्रीय पातळीवर आकडे घोषित होत असतात, इतकी गरिबी दूर झाली, तितकी गरिबी दूर झाली. आमच्या गावामध्ये काय झालेलं आहे, किती दूर झालेलं आहे, हे आम्हाला माहिती पाहिजे. आणि त्यासाठी आपण बरोबर काय सर. करणार आहे? अप्रतिम मीडिया श्वास महाराष्ट्राच्या या अंतर्गत काय करणार आहे? अनेक प्रकारच्या स्पर्धा घेणार, अनेक प्रकारचे चर्चासत्रे, अनेक प्रकारच्या रॅलीज, अनेक प्रकारचे प्रदर्शन, म्हणजे पूर्ण कृती, प्रत्यक्ष कृती करणार आहे. आणि त्याच्यामध्ये येस, हे खूप महत्वाचं आहे. सगळे जे एलिमेंट आहेत त्यांना सहभागी करून घेणार आहेत. आणि त्याचं काम कोण करणार आहे? तर हे मास्टर ट्रेनर करणार आहेत, प्रतिभा मॅडम करणार आहेत, आनंद पवार करणार आहेत, सत्यवती इंगळे ह्या मॅडम करणार आहेत. हे असं सगळं करणार आहे, म्हणून त्यांचे अनुभव अत्यंत महत्वाचे आहे आणि ते आपण ऐकतोय. आता आनंद पवार, थोडस तुम्ही सांगा तुमच्या कामाचं स्वरूप, सध्या तुम्ही काय करताय आणि काय करू शकता तुम्ही परभणीमध्ये तुमच्या परिसरामध्ये. सर, सर्वांना नमस्कार. मी 2010 पासून
यशोदा सोबत प्रवीण प्रशिक्षक म्हणून जोडलेला आहे. मुळात म्हणजे सुरुवात माझी ही ग्रामपंचायत सदस्य ह्यांच्यापासून झाली, की ज्यांना की ग्रामपंचायत सदस्य झाल्याच्या नंतर त्याची अधिकार, जबाबदारी, कर्तव्य व भूमिका हे करत असताना की आज जर परिस्थिती बघितली, उदाहरणार्थ मी माझ्या जिल्ह्याची परिस्थिती जर सांगायची झाली, तर आज ग्रामपंचायतची निवडणूक झाल्याच्या नंतर मुख्य त्यांची जबाबदारी असते की मासिक सभा घेऊन त्यांची जबाबदारी, कर्तव्य काय आहेत, किंवा आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत कसं पोहोचू शकतो. वास्तव चित्र बघितलं तर ज्या काही दर महिन्याला मासिक सभा आणि वर्षाला 12 सभा घेणं हे बंधनकारक असतात. मुळात सर्वच ग्रामपंचायत नाहीत, पण आज महाराष्ट्रामध्ये ज्या काही 28,000 ग्रामपंचायत आहेत, ह्या बऱ्याच ग्रामसभेच्या मासिक सभा ह्या कागदावरच होतात. जेणेकरून गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचं असेल तर स्वतः सदस्य म्हणून मला ग्रामपंचायत काय आहे ही समजणं फार गरजेचं आहे. पण आम्ही सातत्यानं शासनाचं ग्रामविकास विभागाचं परिपत्रक आहे की एखादा ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याच्या नंतर त्यांना वर्षामधून 2 प्रशिक्षण घेणं हे बंधनकारकच आहे. पण आज अशी परिस्थिती आहे की जो काही त्यांच्याकडे प्रशिक्षणाचा मेसेज द्यायचा आहे, जसं तर मराठवाडा हे एसपी म्हणून ओळखला जातो, म्हणजे सरपंच पतीच ह्या प्रशिक्षणाला उपस्थित असतात. आणि गावातले जे काही मग ग्रामपंचायतचं रेकॉर्ड असेल, आता सर्वात गावात तसं जर बघितलं ते 1 ते 33 नमुने आपण जे म्हणतो. कारण का आपण जरी विधानसभा, लोकसभा किंवा राज्याच्या गप्पा आणतो ह्याच्यात काही अर्थ नाही. जर मी सदस्य म्हणून मला हे ग्रामपंचायतचं रेकॉर्ड महत्वाचं आहे, की मला हे कोणतं रेकॉर्ड असतं, कोणत्या नोंदीमध्ये कोणतं रेकॉर्ड ठेवलं जातं. आज जर बघितली सर परिस्थिती, तुम्ही जे शाश्वत विकास म्हणतात, तसं तर 1 जानेवारी आपण 2015 पासून ही सुरुवात केली, पण आपण प्रत्यक्ष शासनानं 2022ला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. गरजेचं होतं. 1 ते 33 नमुने तपासणं गरजेचं होतं. पण आज परिस्थिती आहे की आपण सरपंच आला यशदाच्या मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी, जसं अकोला बघितलं, कृषी विद्यापीठामध्ये त्यांना ट्रेनिंग सेंटर स्थापन केलेलं होतं. मराठवाडा बघितला तर गांधेली असेल, प्रबोधिनी असेल किंवा खर्डी असेल, ह्या ठिकाणी त्यांना सुद्धा आपण वर्षातून 2 वेळेस प्रशिक्षण देतो. पण शाश्वत विकास हा कुठपर, जसं की ह्या गोष्टी करण्यासाठी शासनानं असं एक परिपत्र काढलं की कलम 45, बरोबर आहे का ते मॅडम? कलम येस, येस. 45 एक असं एक कलम आहे की गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्या काही आपले हेड आहेत, आपण 29 विषय आणि जे काही आपले 12 विभागाच्या माध्यमातून त्याचं अभिसरण करून करणं हा विकास आराखडा महत्वाचा होता. त्याच्यामध्ये सर सांगण्याचा माझा एक उद्देश हा होता की 13व्या वित्त आयोगापर्यंत प्रति व्यक्ती 55 रुपये हे ग्रामपंचायतला निधी उपलब्ध होत होता. 13व्या वित्त आयोगापर्यंत म्हणजेच शासनच पैसा द्यायचं, शासनच विकासाची कामं करायचं आणि गावानं गावाच्या गरजा ह्या बाजूला ठेवायच्या. पण सुदैवानं जे काय 15 सप्टेंबर 2015 रोजी जो काय आपला केंद्र शासनानं जो काही निर्णय घेतला की जो काही ग्रामपंचायतचा जो काही हक्काचा निधी आहे वित्त आयोगाचा, तो थेट ग्रामपंचायतच्या खात्यावरच पडला पाहिजे. आणि 4 नोव्हेंबर 2015चा जो काय आपण शासन निर्णय आहे, त्याच्या अनुषंगानं 14वा वित्त आयोगाचे जे काही विकास कामं केले, पण हे कसे करायचे होते? लोकसहभाग, मशाल फेरी, ग्रामसभा, बालसभा, महिला सभा ह्या करून गावाच्या गरजा एकत्र करून गावाचा शाश्वत विकास किंवा गावाचा विकास कसा करता येईल ह्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं होतं. पण सर त्याच्यामध्ये मी प्रत्यक्ष स्वतः काम केलेलं आहे ना. गावात मोजक्या गावामध्ये मशाल फेरी झाल्या, काही गावामध्येच ग्रामसभा झाल्या, काही गावामध्येच महिला सभा झाल्या, काही गावामध्येच बालसभा झाल्या. आणि वंचित सभा जी की आपला शाश्वत विकासाचा मुख्य गाभा आहे, जो एकल महिला असेल, जसं की शासनानं आताच 12 सप्टेंबरला जो शासन निर्णय काढला, एकल महिला जी कोविड मध्ये मृत्यू पावलेल्या महिलांसाठी 29 योजना एकत्र केल्या. मग त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार असेल, 15वा वित्त आयोग असेल, 14वा वित्त आयोग असेल किंवा शाश्वत विकास असेल,
ह्याचा मूळ उद्देश आहे की गावातला ह्युमन इंडेक्स किंवा मानव निर्देश कसा वाढेल. तर मानव निर्देश वाढण्यासाठी आरोग्य, शिक्षण, उपजीविका हे फार महत्वाचे घटक आहेत. आणि ह्या शाश्वत विकासाच्या माध्यमातून जे आपल्याला प्रशिक्षणाच्या माध्यमातून साध्य करायचं होतं, पण हे कितपत साध्य झालं आणि त्याचं कितपत आउटपुट आलं, हे सुद्धा एक माझ्या पुढे एक शंका आहे. कारण का आज जर बघितलं, जिल्हा परिषद आणि PRTC किंवा पंचायत राज प्रशिक्षण केंद्र यांच्या माध्यमातून जो हा राबवलेला उपक्रम आहे, 100% ह्या संस्थेनं 100% राबवला. हो. पण ज्याच्या हातात गावाची धुरा आहे किंवा ज्याच्या हातामध्ये गावाचा विकास आहे, हेच लोक आज ह्या प्रशिक्षणाला बरं. उपस्थित नव्हते. हा, आनंद जर आनंद आनंद गावात पवार, आनंद पवार, आता मी सर. तुम्हाला थोडस हा सर. थांबवत आहे. आपली हा वेळ आता संपत आलेली. हे बघा, मी पहिल्यांदा तुमच्या तिघांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो या श्वास महाराष्ट्राच्या या मोहिमेमध्ये. इतक्या शॉर्ट नोटीसवर तर मला 1 मिनिट द्या तुम्ही सर, तुम्ही 1 मिनिट द्या. तुम्ही एवढं भरभरून पवार बोलताय, पवार सर बरं पवार का. सर खूप छान बोलताय हा. तुम्ही. तुम्ही परंतु तिथं कुठलीही गोष्ट ना आनंद हे पवार, होत. तुम्ही हा, इतके गंभीर आणि अतिशय वस्तुनिष्ठ असे मुद्दे मांडलेले आहेत, बरं का. बिलकुल बिलकुल आणि याचा सहमत अर्थ आहे मी असा आहे त्यांच्यासोबत. की तुम्ही ज्या तळमळीने काम केलेलं आहे, तुमचं जे बारीक निरीक्षण आहे, म्हणजे ग्रामसभा होतात की नाही, कागदावर कशा होतात, इथपासून 13वा सगळ्या वित्त आयोग सगळ्या काय शंका वगैरे, शंका आहेत, काहीच प्रश्न सगळं नाही. तुम्ही आधी. आणि हेच पत्रकारितेचं काम आहे, हे लक्षात घ्या. इतकंच मी असं म्हणेल तुम्हाला की तुम्ही त्याच्यासाठीच ही म्हणून चर्चा, आपली गरज आहे आपली तिथे आपली सर. ही जी चर्चा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्याचं कारण असं आहे, आपल्याला पुढच्या 8 वर्ष 10 वर्ष काम करायचं आहे, लक्षात घ्या. बरोबर सर. त्याच्यानंतर माझं असं म्हणणं आहे, तुमची स्वतःची NGO असेल, तुमचे काही स्वतःचे प्रोजेक्ट असतील, आता ते स्वतःचे म्हणजे तुमच्या व्यक्ती केंद्रित राहिलेले नाहीत, हे लक्षात घ्या. ते सामाजिक आहेत, बरं का. बरोबर. त्या अर्थाने त्याच्याकडे बघा. आपण त्याला कसं सहकार्य आपल्याला करता येणार आहे, ते कसे वाढवता येणार आहे, कारण हे संघटन सहकार्यातून काम होणार आहे. आणि त्या दृष्टीने बरोबर सर. सुदैवाने कसं की आपला कॉर्पोरेट जगत असेल, सरकार असेल, वेगवेगळ्या व्यक्ती असतील, या एकत्र करण्याचं ही कन्सेप्ट आपण आहे. आणि ही 2010-11 मध्ये आपण काय केलेली, केंद्र सरकारकडं रजिस्टर केलेली, कॉपीराईट त्याचे घेतलेले आहेत. त्याच्यामुळे या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे फोरम दिसतील. पॉलिटिकल फोरम आहे, NGO फोरम आहे, एज्युकेशनल आहे, स्पिरिच्युअल आहे, एक्सपर्ट आहे, असे फोरम दिसतील. तर अशी आपल्याला अनेक तुमच्या अवतीभोवती लोकांकडे जायचं आहे, तुमच्या माध्यमातून खूप मोठं काम करायचं आहे. आता शेवटी जाता येस जाता, आता त्या सत्यवती मॅडम ऐकतात आहे का ही चर्चा? हो, ऐकत आहे सर. हा, आता तुम्ही बोला, तुम्हाला काय ही चर्चा ऐकून वाटलेलं आहे, तुम्ही बोला. शेवटचे एक 3-4 मिनिट आहेत आपल्याकडे, तुम्ही बोला बिंदास. ते धाराशिव जिल्ह्यामध्ये काय आहे, तुम्ही काय अनुभवताय सध्या, त्या पार्श्वभूमीवर ह्या कामाचं किती महत्व आहे हे सांगा. सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ. सत्यवती मॅडमचं निर्भीड फार काम मोठं आहे. जय जिजाऊ. बोला 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 मॅडम. निर्भीड पत्रक या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करते आणि सगळ्यांना विकास कामासाठी परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. विकास कामाचं ध्येय गाठण्यासाठी गावातील तळागाळापासून ते आपल्या पूर्ण जिल्हा परिषद पर्यंतची जी अधिकारी कर्मचारी जी लोक असतात, या सगळ्यांना जीव ओतून काम करावं लागतं, तर कुठेतरी आपलं ध्येय साध्य होतं. बऱ्याच वेळेला गाव पातळीवरती जी सर्वसामान्य लोक आहेत ती आपलं परिपूर्ण काम करत असतात, पण एखाद्या वेळेला अधिकारी लोक हा त्यांचा पगार कुठे थांबलेला नसतो, म्हणून या लोकांचं जास्तीत जास्त विकास झाला काय नाही झाला काय याच्याकडे जास्तीचं लक्ष नसतं. तरी पण त्या लोकांना झुकवण्याची ताकद सर्वसामान्य लोकांमध्ये असते. ही ताकद दाखवण्यासाठी गावातील जी सर्वसामान्य लोक आहेत त्यांना प्रवृत्त करणं खूप महत्वाचं आहे. त्यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गरजा काय आहेत हे त्यांना सुद्धा माहीत नसतात. पण अशा जनजागृतीच्या माध्यमातून आपल्याला त्या लोकांना जागरूक करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. माणसाने माणसाशी माणसासम जगणे हा उद्देश जो आहे तो आपण कितपत, माझ्या स्वतःमध्ये मी तो जागरूक करते.
लोकांमध्ये मी वावरत असताना कसं जागरूक करते, आणि हे जर काही ध्येय जर गाठायचे असतील तर पाठीमागचा आपल्याला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपलं स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेला सर्वसामान्य लोक त्यांच्या सोबत होती, आणि ह्या सर्वसामान्य लोकांमधून तो महाराष्ट्राचा आपल्या विकास झालेला होता. हे आपण त्या लोकांना सांगितलं पाहिजे. ज्या वेळेला आपण लोकांचा लोकसहभाग घेतो त्यावेळेला लोकसहभाग मिळत नाही असा विषय मला तरी कुठेतरी मान्य करावं वाटत नाही, कारण आपण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. हा आपला सगळ्यात मोठा इश्यू आहे. ज्या वेळेला आपण बरोबर काम करतो त्या लोकांच्या अगोदर आपल्याला गरजा काय आहेत हे ओळखून घेणं खूप महत्वाचं आहे, आणि त्या गरजेनुसार आपण जर काम केलो तर आपल्याला खूप मोठा लोकसहभाग मिळतो. आपण काय करतो, मला काय अपेक्षित आहे, सरपंच काय करतो, सरपंचांना काय अपेक्षित आहे, ग्रामसेवकांना, अधिकारी लोकांना काय अपेक्षित आहे, हे फक्त एवढंच बघत असतो. पण गावातील लहानातल्या लहान लोकांपर्यंत ज्या वेळेला आपण पोचतो त्यांच्या अजून बऱ्याच काही गोष्टी पाठीमागे राहिलेल्या आहेत विकासाच्या. बऱ्याच अजून काही लोकांना घरकुल मिळालेली नाहीत, जे काही लोक अजून काही शिक्षणापासून वंचित आहेत. आणि माझा जर जिल्हा बघायला गेला तर आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला गेलेला आहे. आणि आता सद्यस्थितीला तर या पावसाने पूरग्रस्तामध्ये तर बऱ्याच काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. मग शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने काय काय शासकीय योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून जर आज शेतकऱ्यांना आपण परिपूर्ण सगळ्या योजनेचा प्रचार प्रसार विकास करून दिला, तर जर आज प्रत्येक गावातला शेतकरी जर सुखरूप असेल आणि जास्त समृद्ध असेल शेतकरी, तर बाकी सगळ्या गोष्टींचा विकास व्हायला मला कुठेतरी गती वाढल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटतंय. कारण मी एक स्वतः शेतकरी आहे, आणि ज्या वेळेला आपण इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास असेल त्यावेळेला त्या वेळेला शेतकऱ्यांसाठी त्यांनी जो काही न्याय दिलेला होता, ज्या वेळेला शेतकरी त्यांच्या काळामध्ये समृद्ध होता, त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या यशस्वी झालेल्या आहेत. त्यासाठी आपण, आपला महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा आहे, आणि शेतकऱ्यांवरती जास्तीत जास्त योजना ज्या आहेत शासनाच्या त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जास्तीत जास्त जनजागृती केली पाहिजे. मध्ये लोकसहभाग मिळवत असताना आपल्याला जे काही पथनाट्य असतील, काही स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, काही शासकीय, परत धार्मिक, सांस्कृतिक आणि जे काही सामाजिक संस्था आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टीचं नियोजन कसं करता येईल यासाठी आपला प्रयत्न असणं खूप गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर आपले 17 ध्येय शाश्वत विकासाची परिपूर्ण करायची असतील तर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून भरगच्च आपल्या पाठीवरती सगळ्या जबाबदाऱ्या आहेत की गावातील एखादं जरी कुटुंब जर कुठल्या गोष्टीपासून जर वंचित असेल तर ती वंचित असेल तर त्याचं कारण कोण असेल, तर मला स्वतःला वाटलं पाहिजे की मी स्वतः आहे. हे जोपर्यंत असं प्रत्येकाला वाटणार नाही तोपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी परिपूर्ण होऊ शकत नाही. याचबरोबर आपल्याला जर काही सहकार्याची भूमिका पाहिजे असेल तर गावातील आशा कार्यकर्ते असतील, अंगणवाडी कार्यकर्ते असतील, बचत गटाच्या सीआरपी ताई असेल, सरपंच, ग्रामसेवक, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सगळ्यांचा सहभाग घेऊन आपण या लोकसहभागामध्ये आपण परिपूर्ण यशस्वी होऊ शकतो. अगदी सत्यवती मॅडम, तुम्ही इतक्या परखडपणे सांगितलेलं आहे की त्याला म्हणजे दुसरं काही, त्याला अजून काही नवीन मुद्दे काढायची गरज नाही. याच्यामध्ये एक लक्षात आहे तुमच्या बोलण्याचा सूर जो होता की प्रत्येकाने जर तडफेने काम केलं, आपापली भूमिका जर पार पाडली तरच आहे. आता तुम्हाला हे माहिती की हे जे धाराशिव जिल्हा आहे तो महाराष्ट्रातला ऍस्पिरंट म्हणजे महत्वाकांक्षी जिल्हा त्यांनी जे सांगितलेलं आहे, म्हणजे ही जी जाण आहे, ही जी माहिती आहे, तुम्हाला सांगतो जिल्हाधिकाऱ्याला माहिती पाहिजे, म्हणजे कलेक्टरला, पालकमंत्र्याला माहिती पाहिजे, आमदाराला माहिती पाहिजे, संपादकाला माहिती पाहिजे, शिक्षकाला माहिती पाहिजे, वकिलाला माहिती पाहिजे, कुणी असो, व्यावसायिक असो, समाजसेवक असो, अधिकारी असो.
त्याला जर हे ज्या वेळेला कळेल की आपल्या याच्यामध्ये मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण इतकं आहे, आपल्याकडे अमुक अमुक गोष्टी कमतरता आहे, हे कमतरता आहे, ते कमतरता आहे, तो खडबडून जागा झाला पाहिजे. आणि त्याला जाग करण्यासाठी श्वास महाराष्ट्राचा ही जी मोहीम आखण्यात आलेली आहे, आपण जी येस सुरू सर, करतोय बरोबर. तुमच्या माध्यमातून, ती आणि त्यासाठीच आहे. एक मिनिट तर बोलू का सर? त्यासाठी तुम्ही किती पुढाकार घेताय, कशा प्रकारे लोकांकडे जाताय, हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे ते एका यशदा आणि शासनाच्या चौकटीमध्ये केलेलं आहे. आता चौकटीत राहून याच्यामध्ये काम केलं निर्भीड आणि त्यामुळे पत्रकार म्हणून आपल्याला तुम्हाला काम करायचं आहे, लक्षात घ्या. आणि ते आपल्याला सगळा एसडीजी जो इम्पॅक्ट आहे युनो पासून मीडियाचा, त्याच्या संबंधी त्या चौकटीत राहून आपल्याला बरंचसं काही काम साध्य करायचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण हे काम सुरू केलेलं आहे. मी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि तुमच्याकडे जे जे काही तुमच्याकडे छायाचित्रे असतील किंवा काय असेल तर ते तुम्ही अवश्य पाठवा. आणि वारंवार आपल्याला 8-15 दिवसातून एकदा हे बोलायचं आहे. आत्ता जी महाराष्ट्रामधली जी परिस्थिती, विशेषतः धाराशिव जिल्हा आणि मराठवाड्यातली, ती लक्षात घेता आपला थोडासा विलंब त्याच्यामध्ये होऊ शकतो. परंतु तुम्ही बाकी जिथं जिथं शक्य आहे, प्रतिभा मॅडम तुम्हाला शक्य आहे तर येस एक येस चांगलं येस येस वर्कआउट करून, कारण आपल्याला कसं आहे फक्त हे 2-4 महिने काम करायचं नाही, पुढचे 8 वर्ष काम करायचं आहे. 8 वर्ष काम करायचे आणि आणि असा सपोर्ट असल्याशिवाय आम्ही सुद्धा काम करू शकत नव्हतो. आणि शासनाने आम्हाला आमच्यावर एक विश्वास दाखवला आणि तुमच्यासोबत आम्हाला जुळून घेतलं. आमची खूप इच्छा होती, परंतु शेवटी चौकटीत राहणं हे आमच्यासाठी महत्वाचं होतं आणि चौकटीच्या बाहेर जाण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज होती आम्हाला. नाही, आणि हे बघा 2 गोष्टी. चौकटीत राहणं काही वाईट आहे असं मी माझं म्हणत नाही. आपण आता नाही, कसं, आता चौकटीत असल्यामुळे आपल्याला काम नाही फ्रीडम करू शकत ना सर. नाही, आता आपल्याला फ्रीडम आहे. आपण रिसर्च करणार आहे, सोशल येस रिसर्च येस करणार आहे, येस येस वेगवेगळे पब्लिकेशन करणार आहे, वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज करणार आहे, याच्यामध्ये सर्वेअर असणार आहेत. खूप मोठं आहे. मी त्याबद्दल नंतर तुम्हाला तुमच्याशी चर्चा निश्चित करत राहील. तर खूप खूप धन्यवाद बरोबर. सगळ्यांचे. आनंद पवार, तुम्ही पण अतिशय छान पद्धतीने वस्तुनिष्ठ अशी मांडणी केलेली आहे. प्रतिभा मॅडम, तुम्ही वेगवेगळे म्हणजे कथा सांगितली ती मासोळीची, तर त्याच्यावरून बराचसा काही बोध इतर सगळ्यांनी आपण घेतला पाहिजेत. आणि बरोबर सत्यवती की मॅडम कुठे तुम्ही, मदत कुठे घेतल्या गेली पाहिजे आणि कुठे नाही घेतल्या गेली पाहिजे, हा हा तेच त्याच्या तेच मागचा मोठा हा, उद्देश होता. तर ती कसं फक्त पत्रकारांची मदत करायला जायचं, पण ते खरंच तिथपर्यंत हा आहे की हा, नाही हे याची सुद्धा जाण आपल्याला असली पाहिजे आणि त्यांना पण असली अगदी पाहिजे, अगदी. हा त्याच्या मागचा उद्देश होता. तर आणि खूप 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 सुंदर धन्यवाद. असा आणि आपली ही चर्चा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लोकांना जास्तीत जास्त सहभागी करून घ्या. हा आता एक पहिला धडा आहे, समजा असं आपण प्रात्यक्षिकातून पुढे पुढे जाणार आहोत. येस खूप सर, खूप धन्यवाद आम्ही सुद्धा तुमचे. आपले नक्की आभार सर. मानतो. तुम्ही आम्हाला ही संधी दिली म्हणून आम्ही सुद्धा तिघांच्या वतीने मी तुमचे आभार मानते आणि इथेच थांबते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपल्या आत दडलेल्या विकास सैनिकाला बाहेर काढा आणि लढा निर्भीड पत्रकार म्हणून. कोणत्याही क्षेत्रातील वयोगटातील जागरूक नागरिकांसाठी अप्रतिम SDG जर्नलिझम क्रॅश कोर्स. अधिक माहितीसाठी www.apratimmedia.in या संकेतस्थळाला भेट द्या.